जय आदिवासी मित्रांनो, जय जवाहर. मी सुभाष सोनवणे विद्रोही आदिवासी महासंघ या आदिवासी सामाजिक संघटनेत कार्यरत आहे. सर्वप्रथम तर माझी सगळ्यांना एक विनंती आहे का हा व्हिडिओ मी माझ्या प्रसिद्धीसाठी बनवत नाही. दिनांक 12 नोव्हेंबर 2023 रोजी घडलेली एक सत्य घटना ती तुमच्यासमोर आणण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे. दिनांक 12 नोव्हेंबर रोजी पिंपळगाव येथील धरणवस्ती येथील आपल्या भिल्ल समाजाची एक गोंडस चिमुकली जिचं वय वर्ष होतं 10 आणि तिची एक लहान बैल 5-7 वर्षाची असन. ह्या दोघं बहिणी त्यांच्या आजीच्या घरी राहत होत्या. नेटक्याच दिवाळीच्या सुट्ट्या चालू झालेल्या होत्या, त्याच्यामुळे आजीने त्यांना दिवाळीसाठी त्यांच्या घरी आणलेलं होतं. आश्रमशाळेत शिक्षण घेत आहे. आई वडील दोघांचाही काही ठाऊक ठिकाणा नाही आहे, कुठं आहेत हे पण माहिती नाही कोणाला. तर त्या 10 वर्षाच्या चिमुकलीला त्याच गावातील शिवाजी पवार म्हणून एक साधारण 51-52 वर्षाचा पुरुष त्याने कामाला घेऊन गेला. मक्काच्या शेतात कामाला चाल म्हणून सांगितलं आणि पुढे येणाऱ्या दिवाळीची अपेक्षा दाखवून या नाराधमाने त्या चिमुकलीला त्याच्या मक्काच्या शेतात कामाला नेलं. मक्काच्या शेतात कामाला नेल्यानंतर ह्या नाराधमाची त्या मुलीला बघून नीती खराब झाली आणि नीतिमत्ता बिघडल्यानंतर या नाराधमाने त्या मुलीला साईटला घेऊन तिच्यावरती बलात्कार केला. जेव्हा ती 10 वर्षाची चिमुकली जेव्हा त्या नाराधमाच्या तावडीतनं सुटून जेव्हा बाहेर आली तर अक्षरशः तिला चालणं बेजार झालेलं होतं. इतकी वाईट अवस्था त्या मुलीची होती. आणि सलग 2 दिवस त्याने हे कृत्य केलं आणि 2 दिवस हे कृत्य करत असताना त्या चिमुकलीची प्रकृती बिघडली. प्रकृती बिघडल्यानंतर या नाराधमाने 2 दिवस त्या चिमुकलीला त्याच्याच घरी ठेवलं. त्याच्या घरी ठेवल्यानंतर त्याने तिचा उपचार करण्याचा प्रयत्न केला, उपचार केला, पण तरीही तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नाही हे बघून त्याने त्या मुलीला मंगळवारच्या दिवशी तिच्या आजीच्या दिवशी म्हणजे घडलेली घटना रविवारची आणि मंगळवारच्या दिवशी तिच्या आजीच्या घरी नेऊन सोडलं. नेऊन सोडल्यानंतर तिची प्रकृती बिघडलेली बघून आजीने तिला विचारलं, मात्र ती काही सांगत नव्हती काय झालं आहे काय घडलं आहे म्हणून. पण मात्र तिची जी लहान बहीण होती ती गल्लीत खेळत असताना तिच्या ज्या सहकारी होते तिच्यासोबत खेळत असताना जे इतर मुली तिच्यासोबत खेळत होत्या तिच्याजवळ तिने काहीतरी सांगितलं आणि त्या खेळणाऱ्या मुलींपैकी एक समजदार मुलीने तिच्या आजीजवळ हा सगळा प्रकार सांगितला. तिच्या आजीने जेव्हा सत्यता बघितली काय आहे खरं आहे काय, तरी ती चिमुकली तिच्या आजीजवळ काही सांगत नव्हती. पण मात्र तिची बिघडलेली प्रकृती आणि इतर काही गोष्टी बघता तिच्या आजीच्याही लक्षात आलं का काहीतरी चुकीचं घडलेलं आहे. तिने आजूबाजूच्या महिलांना जमा केलं आणि सांगितलं का असा काहीतरी प्रकार झालेला आहे. आणि मग मात्र संबंधित घटनेची पूर्ण परिसरात चर्चा पसरली आणि त्या ज्या काही महिला तिथं जमलेल्या होत्या त्या महिलांनी व्यवस्थित त्यांच्या पद्धतीने जेव्हा विचारपूस आणि चौकशी केली आणि काही गोष्टी बघितल्यात त्याच्यावरून त्या महिलांच्या लक्षात आलं का ही जी लहान मुलगी सांगते ही घटना सत्य आहे. आणि मग मात्र त्या महिलांनी विद्रोही आदिवासी महासंघाचे कार्यकर्ते भाऊसाहेब पवार यांना बोलवलं आणि बोलवल्यानंतर झालेली घटना आणि ती हकीकत सांगितली. भाऊसाहेब पवार यांनी त्या मुलीला समज देत आणि आधार देत त्या मुलीला सगळ्या काही गोष्टी समजून सांगितल्यानंतर त्या मुलीने कबुली देत असताना सांगितलं का हो हे जे झालेलं आहे हे सत्य आहे. शिवाजी पवार ह्या इसमाने मला मकाच्या शेतात कामाला चाल म्हणून घेऊन गेला आणि तिथं माझ्यावरती बलात्कार केला. हे सगळं झाल्यानंतर भाऊसाहेब पवार यांनी सांगितलं का तुम्ही पोलीस स्टेशनला चला, आम्ही गुन्हा दाखल करतो या नाराधमावरती. पण मात्र त्या चिमुकलीला आणि तिच्या बहिणीला आणि तिच्या आजीला दम दिल्यामुळे हे लोक पोलीस स्टेशनपर्यंत जाण्यासाठी घाबरत होते. संबंधित प्रकरणाची माहिती भाऊसाहेब पवार यांनी त्यांच्या संघटनेचे वरिष्ठ जे पदाधिकारी आहेत त्यांना दिली आणि
त्यांचे संस्थापक अध्यक्ष माननीय दिलीपभाऊ बर्डे यांच्यापर्यंत घडलेला प्रकार पोचला आणि दिलीपभाऊ बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊसाहेब पवार यांनी दिनांक 16 नोव्हेंबर 2023 रोजी म्हणजेच शुक्रवारच्या दिवशी वन्नेर खाकुर्डी पोलीस स्टेशन गाठून आणि त्या पोलीस ठाण्यात संबंधित प्रकार पोलीस ठाण्याचे API साहेब पवारसाहेब यांच्यापर्यंत विद्रोही आदिवासी महासंघ आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी तो प्रकार त्यांना सांगितला आणि पोचवला तिथपर्यंत. तिथे पोचल्यानंतर पोलीस डिपार्टमेंटने सुद्धा त्या मुलीला सहकार्य करत संबंधित प्रकरणाची वैयक्तिकशा चौकशी केली. त्याच्यानंतर त्यांनी घडलेला प्रकारसुद्धा सत्य आहे का काय याचीसुद्धा चौकशी केली. हे सगळं झाल्यानंतर ज्या महिला पोलीस कॉन्स्टेबलने त्या मुलीची चौकशी केली, जेव्हा त्या मुलीची चौकशी करून वापस आले तिचेसुद्धा डोळे पाणवलेले होते. त्याच्यानंतर ज्या महिला कॉन्स्टेबलने त्या मुलीची फिर्याद लिहून घेतली त्यांनासुद्धा आसू अनावर झाले. त्याच्यानंतर त्या मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी मालेगाव तालुक्यातील सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं. तिथं नेल्यानंतर ते जे वैद्यकीय महिला अधिकारी होत्या त्यांच्यासुद्धा डोळ्यात पाणी होतं. म्हणजे जो कोणी व्यक्तीने सत्यता बघितली त्याच्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहिलेले नाही. इतकी भयंकर घटना आज आदिवासी समाजाच्या 10 वर्षाच्या चिमुकलीने सहन केलेली आहे. मात्र ही घटना झाल्यानंतर काही समाजकंटकांनी आपल्याच आदिवासी समाजाच्या काही संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी या समाजात आपल्या चिमुकलीवरती झालेल्या बलात्काराच्या प्रसंगातसुद्धा या नाराधमांनी पैसे कमवण्याच्या हेतूने हे प्रकरण रफादफा करण्याचा प्रयत्न केला. पण मात्र विद्रोही आदिवासी महासंघाचे भाऊसाहेब पवार यांनी असा कुठलाही प्रकार न होऊ देता सरळ कायदेशीर मार्गाने गुन्हा दाखल केला आणि त्या चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आणि हे प्रयत्न करत असताना ह्या ज्या काही लोकांना तिथं 2 पैसा कमवता आला नाही म्हणून त्या भाऊसाहेब पवार यांच्यावरती राग धरून रात्री अपरात्री भाऊसाहेब पवार यांच्या गावात जाऊन आणि भाऊसाहेब पवारला तलवारी कुऱ्हाडी कोयते दाखवून जीवे मारण्याचा सुद्धा प्रयत्न झालेला आहे. आणि जीवे मारण्याचा प्रयत्न करणारे विशेषतः आपल्या समाजाचे काही ग्रुपचे काही संघटनेचे कार्यकर्ते आहेत. माझं व्हिडिओ बनवण्याचा हेतू एवढाच होता का जर समजा ही घटना आज आदिवासी सोडता इतर कुठल्या समाजात झाली असती तर लाखोच्या संख्येने मोर्चे निघाले असते, लाखोच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले असते आणि लाखोच्या संख्येने त्या चिमुकलेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न झाला असता. मात्र ही आदिवासी समाजाची चिमुकले असल्यामुळे आज कुठल्याही समाज स्वप्रेरणेने पुढे येऊन न्याय मिळवून देण्यासाठी दिसत नाही आहे. कोपर्डी प्रकरण झालेलं असेल तिथं आदिवासी समाज त्या कोपर्डी प्रकरणात त्या पीडित व्यक्तीसोबत होता. त्याच्यानंतर खैरलांजी प्रकरण झालेलं असेल तिथेही आदिवासी समाज न्याय मिळवून देण्यासाठी अग्रेसिव्ह होता. पण मात्र ज्यावेळेस आदिवासी समाजावरती प्रसंग येतो त्यावेळेस कुठलाही समाज पुढे येताना दिसत नाही. आज रोजीला जो काही घडलेला प्रकार आहे हा अतिशय भयंकर प्रकार आहे आणि आज 10-15 दिवस झालेले आहेत. आदिवासी समाजाची जी चिमुकली धुळे रुग्णालय त्या ॲडमिट आहे आणि तिथे तिचं पुढील वैद्यकीय उपचार चालू आहे. मात्र एवढे दिवस उलटून गेलेले असतानासुद्धा कुठल्याही आदिवासी समाजाचा नेता असो किंवा सामाजिक संघटनेचा एखादा पदाधिकारी असो अजूनही त्या चिमुकलीच्या भेटीला गेलेला नाही आहे. त्याच्यानंतर तिला न्याय मिळवून देण्यासाठी अजूनही हा कुंभकर्ण झोपेत असलेला आपला आदिवासी समाज अजूनही जागा झालेला नाही आहे. आज वेळ त्या 10 वर्षाच्या चिमुकलीवर आलेली, उद्या आमच्या आई बहिणीवर राहणार आहे. त्यावेळेस आपण असंच झोपेचं सोंग करणार आहे का? हा एक प्रश्नच निर्माण होतो इथं. त्याच्यामुळे माझी सगळ्या आदिवासी समाजाच्या संघटना, त्याच्यानंतर आदिवासी समाजाची जे काही ग्रुप असतील आणि आदिवासी समाजाचे जे काही समाजसेवक तरुण पिढी असेल यांना कळकळीची विनंती आहे माझी का आज आपल्या संघटना, त्याच्यानंतर आपले राजकीय पक्ष या सगळ्यांना आपल्या घराच्या खुंटीला टांगून ह्या ताईला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्याला सगळ्यांना संयुक्तपणे रस्त्यावर उतरावं लागेल आणि तरच आपण आपल्या आदिवासी समाजाला वाचू शकतो. नाही तर महाराष्ट्राचं मन पुरवण्यासाठी वेळ लागणार नाही आणि त्याची सुरुवात कुठेतरी होताना दिसते मला. त्याच्यामुळे माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे का सगळ्यांनी
मिळून प्रयत्न करा आणि ह्या आपल्या 10 वर्षाच्या चिमुकलेला न्याय मिळून त्या नारादा मला फाशीची शिक्षाच होईल याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावे. जय आदिवासी, जय जवाहर.